काय बी म्हण, पण मला आपलं आणि आपल्या लेकराचं भविष्य सुखाचं दिसतंय बघ. कशावरनं? अगं इतके दिवस पाण्याविना आपलं शेतीचं आबाळ होत होतं. मग आता असं काय घडणार आहे? अगं आपलं महेश दादा कृष्णामाईचं पाणी सगळीकडे फिरवणार आहे ती. मग काय आपल्या माळ्याला पण पाणी येणार आहे वे? होय होय, मी तर आपल्या माळाला बागच फुलवतो बघ. खरं सांगताय वय? मग मी काय मनाचं सांगतोय होय? शो व्हिडिओ बघ. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना अर्थात जिहे कठापूर योजनेकरिता आमदार महेशदादा शिंदे यांच्या प्रयत्नांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3,250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5,409.72 कोटी रुपये या योजनेकरिता आत्तापर्यंत मंजूर झालेत. आमदार महेशदादा शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सातारा जिल्ह्यातील एकूण 176 गावांमधील 60,437 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातील तब्बल 98% भाग सिंचनाखाली येणार आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेअंतर्गत जिहे कठापूर गावच्या हद्दीमध्ये कृष्णा नदीवर बॅरेज बांधण्यात आले. या बॅरेजमार्फत कृष्णा नदीचं पाणी उचलून 17 किलोमीटर लांब असलेल्या वर्धनगडाच्या पायथ्याशी आणून एका मोठ्या हौदामध्ये सोडले. वर्धनगडाच्या या हौदामधील पाणी 3 रांगांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले. यातील पहिल्या रांगेतून वर्धनगडाच्या हौदामधील पाणी 4 किलोमीटरच्या बोगद्यामार्फत नेर धरणात सोडण्यात आले. नेर धरणावरील नेर 1, नेर 2, नेर 3, नेर 4, रणसिंगवाडी आणि नेर थेट गुरुत्वीय नलिका अशा 6 उपसा सिंचन योजनेमार्फत खटाव तालुक्यातील 72 गावांना पाण्याचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय नेर धरणात सोडलेलं पाणी आणखी एका बोगद्यामार्फत आंधळी धरणात सोडण्यात येणार आहे. आंधळी धरणावर पुन्हा 4 उपसा योजना असणार आहेत. या उपसा योजनेमार्फत माण तालुक्यातील 64 गावांना पाण्याचा लाभ मिळणार आहे. वर्धनगडाच्या हौदामधील पाण्याच्या दुसऱ्या रांगेमार्फत भाडळे धरणात पाणी सोडलं जाणार आहे. भाडळे धरणावर पुन्हा 2 उपसा सिंचन योजना असणार आहेत. या 2 उपसा सिंचन योजनेमुळे 25 गावांना पाणी मिळणार आहे. वर्धनगडाच्या हौदामधील पाण्याची तिसरी रांग ही जायगावकडे जाते. यात जायगाव परिसरातील 9 गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेमुळे कोरेगाव मतदारसंघातील तब्बल 98% भाग हा सुजलाम सुफलाम होणार आहे. यामुळं भविष्यात बळीराजा हा नक्कीच सुखावणार आहे. शेतकऱ्याची खरी काळजी आपल्या महेश दादालाच. खरं आहे तुमचं. म्हणून तर महेश दादाला जलनायक म्हणते ती, जलनायक. पुन्हा एकदा महेश दादा, पुन्हा एकदा महेश दादा.